26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। सुरुवातीच्या काळामध्ये राणाला दिल्लीत एनआयए कोठडीमध्ये ठेवलं जाण्याची देखील शक्यता आहे। त्यानंतर त्याला मुंबईमध्ये आणून खटला चालवला जाण्याची देखील शक्यता आहे। आज रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे तो मुंबईमध्ये दाखल होईल आणि राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये 2 कारागृहामध्ये कोठडी तयार केली जाते अशी देखील माहिती आता समोर येते। राणाला मुंबईत आणलं तरी आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबला ठेवलेल्या कोठडीमध्येच त्याला ठेवलं जाईल अशी देखील शक्यता आहे। तर अमेरिकेमध्ये भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात त्याला देण्यात आल्याची देखील माहिती आहे आणि आता त्याला आजच भारतामध्ये आणलं जाईल अशी देखील शक्यता आहे। भारतीय यंत्रणांच्या ताब्यामध्ये देण्यास राणाचा विरोध होता, मात्र तशी याचिकाही त्यांना अमेरिकन कोर्टामध्ये दिली होती। मात्र अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानेही ही याचिका फेटाळल्यावर त्याची उरली सुरली आशाही संपली आहे। त्यामुळे आता राणावर भारतामध्ये आणून मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी खटला चालवला जाणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। दरम्यान तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्यासाठी एनआयएची 7 सदस्यीय विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे। राणाला भारतामध्ये आणणाऱ्या विशेष टीममध्ये वरिष्ठ वकीलही आहेत। एडीजी रँकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे टीमचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे। भारतामध्ये आणल्यानंतर राणाला प्रथमच एनआयए मुख्यालयामध्ये नेण्याची शक्यता आहे। राणाची प्राथमिक चौकशी एनआयए मुख्यालयातच होण्याची शक्यता आहे। राणाच्या चौकशीसाठी एनआयएची विशेष टीम स्थापन झाली आहे। मुंबई दहशतवादी हल्ला आणि इतर कारवायांबाबत एनआयए त्याला सवाल देखील विचारेल आणि एनआयए कसून चौकशीसाठी राणाला काही दिवस ताब्यात देखील ठेवणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यानंतर राणाला मुंबईमध्ये आणणार आहेत आणि त्याच्यावर मुंबईमध्ये खटला चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान हा तहव्वूर राणा नेमका कोण आहे हे पाहूयात आपण जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा आयएसआय लष्कर-ए-तोयबाचा तो सदस्य आहे। पाकिस्तानी लष्करामध्ये राणा डॉक्टर होता। पाकिस्तानी अमेरिकन दहशतवादी हेडलीचा तो साथीदार होता। मुंबई दहशतवादी हल्ल्याआधी राणा आणि हेडलीची अनेकदा बैठकही झाल्यात। हेडलीनं अमेरिकन यंत्रणांसमोर चौकशीमध्ये अनेकदा तहव्वूर राणाचं देखील नाव घेतलं होतं। हेडलीनं हल्ल्याआधी मुंबईमध्ये रेकी देखील केली होती। तहव्वूर राणानं सुद्धा हेडलीचा बनावट भारतीय व्हिसा तयार केला होता। मुंबईमध्ये काय होणार आहे याची राणाला पुरेपूर कल्पना देखील होती। 11 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2008 राणा मुंबईमध्ये पवईतल्या एका हॉटेलमध्ये तो राहिला होता असं देखील त्याच्या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। दरम्यान या प्रकरणामध्ये काव्यगत न्याय म्हणता येईल अशी एक महत्त्वाची घडामोड पाहूयात। एनआयए प्रमुख सदानंद दातेंवर राणांच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी आता सोपवण्यात आली आहे। विशेष म्हणजे 26/11च्या हल्ल्यामध्ये स्वतः दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता। सदानंद दातेंनी आपल्या एका छोट्या टीमसह कामा रुग्णालयावर हल्ल्याला तोंड दिलं होतं। या हल्ल्यामध्ये ते स्वतः देखील जखमी झालेल्या दातेंनी त्यावेळी अनेकांचे प्राण देखील वाचवले होते। राणाला भारतात आणण्यासह कसून चौकशीची सदानंद दातेंवर जबाबदारी आता सोपवण्यात आली आहे। दरम्यान राणाच्या चौकशीमध्ये पाकिस्तान विरोधात आणखी काही पुरावे मिळतील असं देखील रघुवंशींनी म्हटलंय। माजी एटीएस प्रमुख केपीएस रघुवंशी यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। 26/11 हल्ल्यानंतर करकरे यांच्या शहीद झाल्यानंतर केपी रघुवंशी साहेबांनी एटीएसची पूर्ण चार्ज आपल्याकडे घेतला होता। त्याच्या आधी ते एटीएस चीफ होते, मात्र त्यानंतर कसाबकडनं चौकशी करणं किंवा ह्या सगळ्या 26/11 हल्ल्याला त्यांनी जवळून पाहिलं होतं आणि आज 26/11 हल्ल्यातील एक मुख्य आरोपी तहव्वूर हुसेन राणा याचं एक्स्ट्रॅडिशन झालेलं आहे। भारतात त्याला आणलं जातं आहे। मुंबई पोलीस इथं 26/11चा खटला देखील त्याच्याविरुद्ध चालवणार आहे। पण हे किती मोठं यश आहे हे जाणून घेण्यासाठी मी रघुवंशी साहेबांना काही प्रश्न विचारतो। तुम्ही कसाबला इंट्रोगेट केलं, या प्रकरणाला जवळून पाहिलं, तहव्वूर हुसेन राणाची अटक भारत सरकारला एजन्सीसाठी किती मोठं यश आहे? सर्वात प्रथम मी खरा म्हणजे भारत सरकारचे अभिनंदन करतो। इंटेलिजन्स एजन्सीज आणि एनआयए ज्या लोकांनी हे प्रयत्न केला की तहव्वूर राणाला भारताला 26/11चे मेन मास्टर माइंड आणि मेन फायनान्स देणारे या माणसाला आता या खटल्यासाठी भारतात आणता येते, याबद्दल खरा
अभिनंदन. आणि मला फार समाधानी मी आहोत की असे माणसाला आतापर्यंत आम्ही फक्त हे ऑपरेटिव्ह आहे, आम्ही आमचे त्या लोकांना मारल्यानंतर त्या लोकांना इतके इनोसेंट लोक मारले, 10 लोक आले होते, त्यापैकी एक आरोपी आम्ही जिवंत पकडले आणि त्यासाठी आमचे बहादूर ASI आपल्याला तुकाराम उमले यांना शहीद झाले, त्यांना प्रयत्न करू. ते जरी सापडले नसते तर खरा काय कन्स्पिरसी आहे ते काय कसाब जिवंत अगर नाही मिळाला असता तर ओनली गॉड नोज की आपला खरा परिस्थिती काय होती. तर तहावूर राणाच्या आणणं आणि त्यांच्याबद्दल चौकशी होणं, त्यांच्याबरोबर मी तो म्हणतो की जो इतर लोक आहे ते पण आणला पाहिजे आणि यांची चौकशीनंतर आपल्याला आणखी पुरावा भेटेल आता आम्हाला खात्री आहे. आणि ही पुरावानंतर आपल्याला इंटरनॅशनल लेवल पर इतर मेन कोण आरोपी आहे, कोण कॉन्स्पिरसीमध्ये भाग झाले होते, कसं कॉन्स्पिरसी झाली ती यांची आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल. म्हणून त्याच्याकडे मोठी मोठी नावं असेल ज्याने 26/11 हल्ला घडून आणला. ISI मधले, पाकिस्तानी सेनेमधले किंवा पाकिस्तानच्या तत्कालीन सरकारमधले. म्हणून ही नावं जर समोर आली तर मोठा गौप्यस्फोट देशासमोर होईल आणि खरा चेहरा पाकिस्ताना समोर येईल. एकदम खरं म्हटलेलं आहे तुम्ही. ही एक कसाब आणि ही आणखी 2 लोक होते. ही तो जसं ज्यावेळी फायटिंग होतात, त्यावेळी युद्ध होतात तर शिपाई बॉर्डरवर जातात. खरी स्ट्रॅटेजी कोण तयार करतात? जनरल तयार करतात. कसं जायचं, कुठे जायचे, किती लोक पाठवायचे, काय करायचे, हे सर्व जनरल लोक करतात. असाच कसाब आणि कंपनी या 10 लोकांनी तो त्यांच्या लेवल तोच होता. त्यांच्याशिवाय त्यांना जास्त काही माहीत नव्हता. खरा म्हणजे कशी कॉन्स्पिरसी झाली, कसा उद्देश झाला, कोण त्यांच्यामध्ये लिप्त होते हे आतापर्यंत पूर्ण रूपाने बाहेर आलेलं नाही. राणा आल्यानंतर ही बाहेर येईल असा खात्री आहे. आणि कोणी मोठे लोक होते यांची जाणीव केवळ भारताची जनता त्यांचा हक्क आहे जाणण्याचा, तो नव्हे संपूर्ण विश्वाचे लोक आणि संपूर्ण जगातल्या लोकांना माहिती पडेल. ह्या संपूर्ण प्रकरणामधील पाकिस्तानचा खरा चेहरा राणाच्या अटकेनंतर समोर येऊ शकतो अशी आशा त्यांनी वर्तवली आहे आणि म्हणूनच याची अटक खूप महत्त्वाची इथं ठरते. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई. दरम्यान तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. नीरव मोदी को लाइए, मेहुल चोकसी को लाइए, लाइए ना, विजय मल्ल्या को लाइए, नितिन संदेशरा को लाइए, कि देश को लूट कर चले गए. ये तो तन्नूर राणा को अमेरिका देना ही है, ये देने वाले ही है. जैसे अबू सालेम को लेके आए थे, वो पुर्तगाल ने भेज दिया. देखो, आएगा तो अच्छी बात है, ऐसे लोगों के ऊपर सख्त कार्रवाई होना ही चाहिए. लेकिन ये दाऊद को लाने वाले थे, बहुत सारी चीज़ें इन लोगों ने कही थी. क्या हो गया, जब तक वो आता नहीं देश में और ऐसे लोगों के ऊपर कड़ी कार्रवाई की जाती नहीं, तब तक कोई भरोसा कैसे करे. क्योंकि मोदी ये भरोसेमंद प्रधानमंत्री हमारे देश के लिए नहीं है. और इसलिए जब आएंगे तब उसके ऊपर कड़ी कार्रवाई हो, यही भूमिका हमारी रहेगी. आता 2025 आहे, किती वर्ष झाले याला. आपण 26/11 तर लक्षात घेतो, पण 26/11 झालं, 10 का 11 का 12 हे आपल्या लक्षात नाही. आज एवढे वर्ष होऊनही हा आरोपी आता आणण्याचा प्रोसेस आहे, कंप्लीट होते. आता खूप उशीर झालेला आहे. यातला कसाब बिसाब यांना फाशीवर लटकावलेला आहे. परंतु आपले जे अधिकारी याच्यात गेले, कॉन्स्टेबल, होमरेसारखे वेगवेगळे लोक जे याच्यात शहीद झालेले, मला वाटतं हे वापस येणार नाही आहे. हे वापस येणार नाही आहे. सरकारने या कारवाईला फार उशीर केला असं आमचं मत आहे. Look, anybody who causes harm to India, anybody who harms and damages India, if he is brought to justice by a process of law, we would welcome it fully, provided it happens correctly, and it is happening. We are hearing reports and it will be very good if he is brought to justice, and we hope and expect that it is done so. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.